पैसा कितीही असो तो कमीच असतो असं वाक्य तुम्ही रोज ऐकत असाल. खरं आहे का? काही प्रमाणात खरं आहे. पण आज मी तुम्हाला एक भन्नाट फॉर्म्युला सांगणार आहे. त्यानं तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आजकाल चांगला पगार जरी असला, तुमचा व्यवसाय जरी चांगला चालत असला किंवा हातामध्ये पैसे जरी येत असले तरी एक गोष्ट अनेकांच्या आयुष्यामध्ये घडतेच, ती म्हणजे अचानक येणारे खर्च. एखाद्या दिवशी काहीतरी होतं, अचानक घरात कोणीतरी आजारी पडतो किंवा गाडीला काहीतरी प्रॉब्लेम येतो, गाडी बंद पडते, तुमची नोकरी जाते, व्यवसायामध्ये नुकसान होतं किंवा अचानक कशाचं तरी मोठं बिल तुमच्या समोर येतं आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की बाबा आपण पैसे कमावतोय पण आर्थिकदृष्ट्या आपण सुरक्षित नाही आहोत. खूप लोक काय करतात, महिन्याला चांगले पैसे कमावतात, महिन्याच्या शेवटी जेव्हा ते सगळ्याचा हिशोब करतात तेव्हा खात्यात आपल्या काहीच शिल्लक राहत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. कारण आपल्याला बचत करायची शिकवली जाते पण गुंतवणूक कशी करायची हे शिकवलं जात नाही. इमर्जन्सी फंड म्हणजे अडचणीच्या काळासाठी बाजूला ठेवायचा जो पैसा आहे त्याचं महत्त्व जे आहे ते फार कमी लोकांना माहिती असतं किंवा ते समजत असतं. म्हणूनच आज आपण एका खूप महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. त्या नियमाचं नाव आहे 369 रूल. फायनान्समध्ये हा नियम अतिशय प्रसिद्ध आहे कारण हा नियम सांगतो की तुमच्याकडे किती इमर्जन्सी फंड असला पाहिजे, तो इमर्जन्सी फंड तयार कसा करायचा, तो कुठे ठेवायचा आणि हे सगळं करणं गरजेचं का आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुमचं आयुष्य कितीही व्यवस्थित चालू असलं तरी एकच वाईट दिवस असतो, तो कधीही येऊ शकतो आणि त्या वाईट दिवसासाठी तुम्ही जर आधीच तयारी करून ठेवली नसेल तर ते महागात पडतं. ती तयारी जर आधी तुम्ही करून ठेवली तर त्याला इमर्जन्सी फंड म्हटलं जातं. या गोष्टी डिटेलमध्ये आता आपण पाहूयात. त्यापूर्वी पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 4 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हीच आमची मदत करणार आहात. आपण अनेकदा सोशल मीडियावर मोठमोठ्या गुंतवणुकीबद्दल ऐकतो. शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, क्रिप्टो असेल, सोनं असेल, पण खरा आर्थिक पाया मजबूत करणारी गोष्ट म्हणजे काय हो, तर इमर्जन्सी फंड. कारण तुमच्याकडे हा फंड नसेल तर अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं, क्रेडिट कार्ड वापरावं लागू शकतं किंवा केलेली गुंतवणूक जी आहे ती तुम्हाला रिडीम करायला लागू शकते, मोडावी लागू शकते. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50,000 रुपये आहे. सगळं काही व्यवस्थित चाललंय, EMI भरतोय, घर चालतंय, थोडीफार गुंतवणूक देखील आहे. पण अचानक काय झालं की कंपनीने ले ऑफ केलं, नोकरी गेली. आता पुढचे 3 महिने नवीन नोकरी मिळाली नाही तर घर खर्च कसा करणार, होम लोन असेल त्याचा EMI कसा भरणार. अशा वेळी इमर्जन्सी फंड जो आहे तो तुमचा खरा आधार बनतो. आता अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की हा फंड किती असला पाहिजे. तर याचसाठी 369 चा नियम जो आहे तो सांगितला जातो. हा नियम खूप साधा आहे. तुम्ही एकटे राहत असाल तर तुमच्यावर जबाबदाऱ्या कमी नसतात. नोकरी तुमची स्थिर असेल तर किमान 3 महिन्याचा तुमचा खर्च जो आहे तेवढा तरी इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असावा असा एक संकेत आहे. तुम्ही जर मॅरिड असाल, मुलं असतील, घराची जबाबदारी तुमच्याकडे असेल तर 6 महिन्यांच्या खर्चा एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असावा असाही संकेत आहे. जर तुमचं उत्पन्न नियमित नसेल, म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर असाल किंवा बिझनेसमन असाल, तुमचा दर महिन्याचे प्रॉफिट लॉस कमी जास्त असतील, कमिशन बेसिसवर तुम्ही काम करत असाल, तुमच्या क्षेत्रामध्ये अनिश्चितता असेल तर 9 महिन्यांपासून ते 12 महिन्यांपर्यंतचा तुमचा जो काही खर्च आहे तो तुम्ही बाजूला ठेवणं गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड म्हणून तेवढा पैसा तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे हा नियम तुमच्या कमाईवर आहे का? नाही, तुमच्या खर्चावर आधारित आहे. कारण संकटाच्या काळामध्ये तुम्हाला जगण्यासाठी किती पैसा लागणार आहे हे हा नियम तुम्हाला सांगतो. आता अनेक जण इथे एक चूक करतात. ते काय म्हणतात, माझ्याकडे सेव्हिंग अकाउंटमध्ये 50,000 रुपये आहे. अरे पण तो इमर्जन्सी फंड आहे का? नाही, कारण तो पैसा कधीही खर्च होऊ शकतो. इमर्जन्सी फंड म्हणजे नक्की काय, तर असा पैसा जो तुम्ही फक्त आणि फक्त खास अडचणीसाठी बाजूला ठेवलेला असतो. तो तुमच्या रोजच्या खर्चापासून वेगळा असतो. आता हा फंड तयार कसा करायचा, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या महिन्याचा जो काही खर्च असेल तो आधी तुम्हाला समजून घ्यायला लागेल. त्यामध्ये तुमचं घर भाडं येईल किंवा होम लोन असेल तर EMI येईल, किराणा असेल, वीज बिल असेल, इंटरनेट, मोबाईल, मुलांची फी, औषधं, विम्याचा हप्ता, प्रवास खर्च, म्हणजे जे खर्च तुम्ही थांबवू शकत नाही ते करणं भागच आहे असे सगळे खर्च मोजायचे. समजा हे सगळं मिळून महिन्याला तुमचा खर्च जो आहे तो 30,000 रुपये आहे. तर तुम्हाला 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार करायचा असेल तर 30,000 गुणिले 6 म्हणजे साधारणपणे 1,80,000 रुपयाचा तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. ही रक्कम ऐकायला मोठी आहे का? नक्कीच मोठी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्याच एवढे पैसे जमा करायचे. इमर्जन्सी फंड जो आहे तो हळूहळू तयार करायचा असतो. अनेक लोक काय करतात, सुरुवातीलाच घाबरून जातात. अरे यार, एवढे पैसे मी कसे साठवणार. पण इथे काय महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी, सातत्य. तुम्ही महिन्याला फक्त 1,000 रुपये जरी बाजूला ठेवले तरी तुम्ही सुरुवात करताय. बोनस आला, टॅक्स रिफंड आला, साईड इन्कम आलं तर ते तुम्ही थेट इमर्जन्सी फंडामध्ये टाकू शकता किंवा त्याच्यातले 50% इमर्जन्सी फंडात टाका,
50% तुम्ही वापरू शकता. कारण इमर्जन्सी फंड ही इन्व्हेस्टमेंट आहे का नाही, ते एक प्रोटेक्शन आहे जे तुम्ही बिल्ड करताय. आपण घराचा विमा घेतो, गाडीचा विमा घेतो, हेल्थ इन्शुरन्स घेतो, तसाच हा तुमच्या आयुष्याचा आर्थिक विमा आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा पैसा कुठे ठेवायचा. काही लोक काय म्हणतात की बाबा सगळे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवूयात ना, पण तिथे व्याज तुम्हाला मिळतं ते कमी मिळतं. काही जण शेअर मार्केटमध्ये टाकतात, पण तिथे काय होतं, धोका असतो. कारण तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, मार्केट पडलं तर त्यांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी होणार. पैशाची गरज असताना मार्केट खाली असेल तर मग तुम्ही गुंतवले 1 लाख आणि आलेत 80,000 असं होऊ शकतं. म्हणून तज्ञ काय सांगतात, इमर्जन्सी फंड 2 भागांमध्ये तुम्ही विभागायचा. पहिला भाग म्हणजे इमिजिएट ऍक्सेस, म्हणजे लगेच तुम्हाला पैसे लागले तर लगेच ते मिळाले पाहिजे. हा भाग साधारणपणे 30 ते 40% असतो. म्हणजे 1 लाख रुपये असेल तर 30-40 हजार रुपये तुम्ही ते ठेवले पाहिजे. तो तुम्ही सेव्हिंग अकाउंट किंवा बँकेच्या FD मध्ये ठेवू शकता. म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड मी म्हटलं तसं 2 लाख रुपये असेल तर 70-80 हजार रुपये तुमच्याकडे लगेच उपलब्ध होऊ शकतील असे असावे. दुसरा भाग म्हणजे शॉर्ट टर्म बफर, म्हणजे उरलेले 60-70% पैसे जे आहेत ते कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये ठेवायचे. याच्यात काय येईल, लिक्विड म्युच्युअल फंड असेल किंवा ओव्हरनाईट फंड असेल. इथे सेव्हिंग अकाउंट पेक्षा रिटर्न जे आहेत ते थोडे जास्त मिळतात. गरज जर पडली तर पैसे तुम्हाला लगेच काढून देखील घेता येतात. मात्र इथे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, इमर्जन्सी फंड साठी जास्त रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट करू नका. काही लोक काय म्हणतात की बाबा मी पेनी स्टॉक्स मध्ये पैसे टाकतो, ते दुप्पट होतील. पण इमर्जन्सी फंडचा उद्देश जो आहे तो पैसा वाढवणं आहे का नाही, त्याचा उद्देश आहे पैसा सुरक्षित ठेवणं आणि तुम्हाला सुरक्षितता देणं. कारण शेअर बाजार तुमच्या सोयीनुसार वाढतो का, नाही. 2020 मध्ये कोविड आला होता, त्या काळामध्ये अनेक लोकांना आर्थिकरित्या मोठा धक्का बसला. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बंद झाले, पगार कमी झाले. ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता ते लोक तुलनेनं शांत होते, कंट्रोल्ड होते. त्यांच्याकडे नव्हता, त्यांना कर्ज घ्यायला लागलं, क्रेडिट कार्ड मधनं खर्च करायला लागला किंवा उधारी घ्यावी लागली होती. आता आणखी एक गोष्ट म्हणजे काय की बाबा इमर्जन्सी फंड तुम्हाला मानसिक शांतता देतो. विचार करा, जेव्हा खात्यामध्ये काही महिन्यांचा खर्च सुरक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे, तेव्हा माणूस घाबरतो का, नाही. अचानक जर काही परिस्थिती उद्भवली तर तुम्ही गोंधळून जात नाही, चुकीचे निर्णय घेत नाही. आज अनेक तरुण चांगले पैसे कमावतात, मात्र योलो म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स या कल्चरमध्ये ते जगतात. महागडे फोन, ट्रिप, शॉपिंग करत राहतात. बचत करतात का, नाही. मग एखादी आर्थिक अडचण आली की तुमचं बजेट जे आहे ते संपूर्ण कोलमडून जातं. इमर्जन्सी फंड काय करतो, तुम्हाला हीच आर्थिक शिस्त शिकवतो. आता एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो, तो म्हणजे माझ्याकडे SIP आहे, FD आहे, शेअर्स आहेत, मग आता वेगळा इमर्जन्सी फंड कशाला ठेवू बाबा. कारण त्या सगळ्या गोष्टींचा उद्देश वेगळा आहे. अगोदरच्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट आहेत, SIP ही वेल्थ क्रिएशन साठी असते, शेअर्स लॉंग टर्म ग्रोथ साठी असतात. इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्हाला ग्रोथ साठी नाहीये, तो तुम्हाला एखाद्या संकटामध्ये तगून धरण्यासाठी असतो. हे अगदी खरं पाण्याच्या टाकीसारखं आहे. घरात पाणी रोज येत असलं तरी लोक टाकी भरून ठेवतात ना, कारण उद्या पाणी नाही आलं तर काय, तर ते टाकीतलं पाणी आपल्याला वापरता येतं. तसंच इमर्जन्सी फंडाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये देखील बॅकअप असणं गरजेचं आहे. विशेषतः आजच्या काळामध्ये ले ऑफ वाढत आहे. AI मुळे अनेक नोकऱ्यांमध्ये बदल होत असतात. व्यवसायामध्ये अनिश्चितता जी आहे ती वाढते आहे. तेव्हा इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्हाला या सगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा आहे. हा फंड फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. उलट तो मध्यमवर्गीयांसाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण मध्यम वर्गाकडे एवढे जास्त पैसे एका वेळी उपलब्ध नसतात. एकदा जर मेडिकल इमर्जन्सी आली ना तर कुटुंब आर्थिकदृष्ट्या अनेक वर्ष मागे जातं. अनेक जणांना सेव्हिंग्ज मोडायला लागतात, कर्ज घ्यायला लागतं. म्हणून आर्थिक नियोजन तुम्ही करत असाल तर त्याची पहिली पायरी जी आहे ती टर्म इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड. त्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणं हा पाया नसताना, म्हणजे बेसिकली तुमच्या इमारतीला पाया नाहीये आणि तुम्ही इमारत बांधताय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून टर्म इन्शुरन्स आधी घ्या, इमर्जन्सी फंड तयार करा. आणखी एक शेवटची गोष्ट, आज बसून तुमच्या महिन्याचा खर्च लिहून काढा. किती पैसा तुम्हाला जगण्यासाठी लागतो महिन्याला त्याचा अंदाज घ्या. मग एक छोटं टार्गेट ठेवा. पहिले 10,000 बाजूला काढा, मग 25,000 बनवा त्याचे, मग 50,000 करा. असं करत 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 हळूहळू तुमचा इमर्जन्सी फंड तयार करा. लक्षात ठेवा, हा पैसा वापरण्यासाठी नाही, हा पैसा तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळी वाचवण्यासाठी आहे. कारण आयुष्यामध्ये संकट कधी येईल तुम्हाला माहिती नसतं. संकट आल्यानंतर आपण थोडे पैसे जर बाजूला ठेवले असते तर अशी म्हणण्याची वेळ तुम्हाला आली नाही पाहिजे. त्यापेक्षा आधीच तयारी करा, ते कधीही चांगलं. 369 हा रूल जो आहे तो फक्त पैशांचा नियम आहे असं नाही, तो तुमच्या आर्थिक सुरक्षिततेचा नियम आहे. तुम्ही किती कमावता यापेक्षा अडचणीच्या काळामध्ये आर्थिक नियोजन तुम्ही कसं करता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये इमर्जन्सी फंड तयार करायला सुरुवात केली पाहिजे. पण मी जर असं म्हटलो की बाबा तुम्ही महिन्याला 3,000 रुपये गुंतवून 1 कोटी जमवू शकता तर तुमचा विश्वास बसणार नाही, बरोबर. परंतु राईट साईडला हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय त्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की हेच तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर हे कसं होतं हे तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ पाहून आम्हाला नक्की सांगा तो व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला. सध्या इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.